नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण दोन अशा लार्ज कॅप कंपन्याचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत। या दोघं कंपन्या आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहेत। त्यातील पहिली कंपनी आहे अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड, अमर राजा बॅटरी लिमिटेड। या कंपनीचं चार्ट बघा समोर दिलेला आहे। 2021 मध्ये बघा या शेअरची किंमत होती 1000च्या वर किंमत होती आणि 2021 नंतर या शेअरची किंमत कमी कमी होत जवळजवळ निम्म्यावर आली, निम्म्यापेक्षा कमी झाली, 487 रुपयापर्यंत आलेली आहे। आणि त्यानंतर मात्र आता 2024 मे मध्ये या शेअरची किंमत आता 1000 रुपयाच्या वर चालू आहे। म्हणजे जवळजवळ 3-4 वर्षानंतर या शेअरमध्ये हा शेअर आपल्या 52 वीक हाय जवळ आलेला आहे। अशी ही कंपनी आहे। या कंपनीचं बघा माहिती सांगते तुम्हाला। अमर राजा बॅटरी लिमिटेड, अमर राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड, ARBL। अमर राजा समूहाची एक प्रमुख कंपनी आहे, तंत्रज्ञानातील अग्रणी आहे आणि भारतीय स्टोरेज बॅटरी उद्योगातील औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह दोन्ही अनुप्रयोगासाठी लीड करते। लीड ॲसिड बॅटरीच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे। ARBLचे ग्राहक म्हणून प्रतिष्ठित OEM आहेत। कंपनीच्या औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह बॅटरीज जगभरातील 50 देशांमध्ये निर्यात केल्या जातात। भारतात अमर राजा हे प्रमुख दूरसंचार सेवा प्रदाते, दूरसंचार उपकरणे निर्माते, UPS क्षेत्र, भारतीय रेल्वे आणि ऊर्जा, तेल आणि गॅस इतर उद्योग विभागांना पसंतीचे पुरवठादार आहेत। अशा पद्धतीने ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या सेवा पुरवतात। कंपनी अशोक लेलँड, फोर्ड इंडिया, होंडा, हुंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स यांना ऑटोमोटिव्ह बॅटरीचा पुरवठा करते। त्यांच्या औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह बॅटऱ्या 49 देशांमध्ये निर्यात केल्या जातात। कंपनी सध्या आंध्र प्रदेश म्हणजे तिरुपती, चित्तूरमध्ये 2 ठिकाणाहून 7 उत्पादन कारखाने चालवते। अशी ही अमर राजा बॅटरी ही कंपनी आहे। या कंपनीशी सिमिलर कंपन्या पण आहेत। संवर्धन मदरसन, बुश आहे, युनो इंडिया आहे, एक्साईड आहे, अशा अनेक सिमिलर कंपन्या पण आहेत। आता या कंपनीचा आपण मार्केट कॅप पाहूया। मार्केट कॅप मध्ये विचार केला तर 20,000 कोटीच्या वर या कंपनीचे मार्केट कॅप आहे। म्हणजे जवळजवळ 22,149 कोटी एवढे मार्केट कॅप आहे। त्यानंतर या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 27.1, डिव्हिडंडचा विचार केला तर 0.50 आहे, ROCचा विचार केला तर 20.2 आहे आणि ROEचा विचार केला तर 14.8। म्हणजे ROC ROE दोघंही चांगले आहेत। डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.02, म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे। कंपनी शेअरहोल्डरांना चांगला डिव्हिडंड देते। अशी ही अमर राजा एनर्जी आणि मोबिलिटी लिमिटेड कंपनी आहे। या कंपनीचा शेअरचा चार्ट आता आपण बघूया। ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर अमर राजा बॅटरी या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे। 1 वीक टाइम फ्रेम आहे। 1 वीक टाइम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 1020 पासून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे, पुन्हा त्याच ठिकाणी गेला आणि तिथून परत खाली आलेला आहे। म्हणजे 1020 ही जी लेवल आहे ही एक रेजिस्टन्सचं काम करीत होती। पुन्हा या लेव्हलजवळ हा शेअरचा चार्ट गेलेला आहे 1020 पर्यंत आणि तिथून खाली आलेला आहे। आता बघा 1020 पर्यंत 3 वेळा जाऊन तो खाली आलेला आहे। ही 2021 या वर्षाची ही लेवल आहे। 2021 मध्ये हा 1020 या लेव्हलपर्यंत हा शेअरचा चार्ट गेलेला आहे आणि त्यानंतर मात्र तो शेअरचा चार्ट खालीच आलेला आहे। त्यानंतर तो खाली आलेला आहे आणि आता 2024 मध्ये हा शेअरचा चार्ट हा जो रेजिस्टन्स होता 1020 हा रेजिस्टन्स ब्रेक केला। बघा 3 वेळा टेस्ट केलेला आहे।
3 वेळा या लेव्हलला टेस्ट केलेला आहे. 1, 2 आणि 3 वेळा. म्हणजे एखाद्या शेअरची किंमत एखाद्या रेजिस्टन्सला जर वारंवार टच करत असेल तर तो रेजिस्टन्स वीक होतो, म्हणजे कमजोर होतो. तर अशा पद्धतीने 3 वेळा टच केला आणि चौथ्या वेळा मात्र हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक करायला जवळजवळ 3-1 वर्ष लागले हा रेजिस्टन्स ब्रेक करायला. 2021 नंतर आता 2024मध्ये हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक ब्रेक करून रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट करून वर जात आहे. तर अशा पद्धतीने 52 वीक हा ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. आता आपण वन डे टाईम फ्रेम पाहूया. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम खूप मागे बघा 2021 मध्ये या लेवलपर्यंत गेलेला होता हा शेअरचा चार्ट. एकदम मागे खूप बघा 2021 या वर्षी या 1020 या लेवलपर्यंत गेला तर या रेजिस्टन्सपर्यंत गेला आणि त्या रेजिस्टन्सवरनं तो खालीच आलेला आहे 2021 पासून. आता 2024 या वर्षी हा शेअरचा चार्ट ही जी रेजिस्टन्सची लेवल आहे ही रेजिस्टन्सची लेवल म्हणजे 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे. रेजिस्टन्सची लेवल ब्रेक केलेली आहे. आता हा 1020 ही जी लेवल आहे आता सपोर्टचं काम करीत आहे. या सपोर्टला रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट आता वरती जात आहे. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे आणि यामध्ये मिळणारं जे आहे एवढं त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो किंवा टार्गेट मिळू शकतो किंवा याच्यापेक्षा जास्तही मिळू शकतो. कारण की खूप वर्षानंतर ब्रेकआउट दिलेला आहे या स्टॉकने. 3-1 वर्षानंतर 3-4 वर्षानंतर ब्रेकआउट दिलेला आहे. ही लेवल क्रॉस केलेली आहे आणि तर ही लेवल आता सपोर्टचं काम करेल. या सपोर्टला रिटेस्ट पण केला. रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट आता वरती जात आहे. तुम्हाला माहिती आहे की एखादा चार्ट जर 52 वीक हाय ब्रेक केल्यानंतर त्याचं टार्गेट कसं काढतात ते टार्गेट कसं काढतात ते मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यानुसार या शेअरचा तुम्ही टार्गेट काढू शकतात. याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतात आणि आपला प्रॉफिट मिळवू शकतात. दुसरी कंपनी आहे लार्ज कॅप कंपनी एक्साईट इंडस्ट्रीज लिमिटेड. ही पण एक बॅटरी उत्पादक कंपनीच आहे. ही पण आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. भारतातील स्टोरेज बॅटरी आणि संबंधित उत्पादकांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली अशी ही कंपनी आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी बॅटरी तयार करते. पाणबुडीच्या वापरासाठी सुद्धा उत्पादन करते. ऑटोमोटिव्ह, औद्योगिक आणि पाणबुडी क्षेत्रातील जवळपास सर्व श्रेणीमध्ये आघाडीवर असलेली कंपनी भारतातील आघाडीची स्टोरेज बॅटरी उत्पादक आहे. सध्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा वाटा जास्त आहे, 73% आहे महसूल. औद्योगिक क्षेत्राचा 26% आणि पाणबुडी क्षेत्राचा 1% आहे. औद्योगिक बॅटरीचे ग्राहक प्रामुख्याने ऊर्जा, सौर, रेल्वे, दूरसंचार, UPS क्षेत्रातील आहेत. लिथियम आयन कंपनीने या विभागात प्रवेश केलेला आहे. कंपनीचे भारतातील ग्राहक 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहन कंपनी आहेत. औद्योगिक ग्राहकांमध्ये इमर्सन आहे, एरिक्सन आहे, हिटाची आहे, सिप्ला आहे, गोदरेज आहे, BSNL आहे, फिंगलेक्स आहे, भेल आहे, टाटा, NTPC, इंडस टावर्स आणि इतरांचा समावेश आहे. मार्केट कॅपचा विचार केला तर या कंपनीचा मार्केट कॅप आहे 40,354 कोटी. PE रेशोचा विचार केला तर या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 45.97. डिव्हिडंडचा विचार केला तर आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.42. ROCचा विचार केला तर या कंपनीचा शेअरचा ROC आहे 10.5 आणि ROE आहे 7.30. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.09 म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. क्वार्टरली रिझल्ट चांगला लागलेला आहे. नेट प्रॉफिट वाढलेले आहे. FIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया.
ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर एक्साईड इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. वन वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 307 ही जी लेवल आहे ही लेवल रेजिस्टन्सचं काम करीत आहे. 307 ही लेवल रेजिस्टन्सचं काम करीत आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि खाली येऊन मात्र त्यानंतर या शेअरने हा जो रेजिस्टन्स होता 307 हा ब्रेक केलेला आहे, ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. म्हणजे जवळजवळ ही जी लेवल होती ही 2018 सालची लेवल आहे. 2018 साल म्हणजे या वर्षानंतर, म्हणजे इतक्या वर्षानंतर, आता 2024 इतक्या वर्षानंतर या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. इतक्या वर्षानंतर या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. 360 जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, ब्रेकआउट देऊन रिटेस्ट केलेला आहे, ब्रेकआउट देऊन रिटेस्ट केलेला आहे आणि हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. आता 1 वीक टाईम फ्रेममध्ये पहिला आता 1 डे टाईम फ्रेममध्ये बघा. 1 डे टाईम फ्रेममध्ये बघा. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की या शेअरने हा 307 ही लेवल हा रेजिस्टन्स ब्रेक केला, ब्रेकआउट दिला, रिटेस्ट केला, पुन्हा वर गेला, पुन्हा त्या ठिकाणी आला आणि पुन्हा या लेव्हलपासून, या सपोर्टपासून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. या सपोर्टपासून हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पोल अँड फ्लॅग पॅटर्न दिसत असेल. एक पोल तयार झालेला आहे, पोल तयार झालेला आहे आणि हा फ्लॅग झेंड्यासारखा दिसतो आहे आकार, म्हणजे मला तो दिसतो आहे. आता तो पोल आणि फ्लॅग पॅटर्न आहे किंवा नाही हे तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. जरा हा 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. आता या ठिकाणाहून जर त्याने ब्रेकआउट दिला तर मिळणारे टार्गेट एवढं त्याच्यामध्ये मिळू शकतं. तर अशा पद्धतीने हा 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आहे आणि अनेक दिवसापासून या ठिकाणी तो कन्सोलिडेशनमध्ये आहे. तो म्हणजे साईडवेज झालेला आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून. आता बघूया हा जर या ठिकाणी या चौकोनाचा जर ब्रेकआउट दिल्यावरती तर टार्गेट याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. तर हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे, बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.